हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे म्हणजे पिल्लूचा बड्डे आणि ॲक्च्युली तो सकाळी शाळेत गेला कारण त्याची आज सकाळची शाळा होती, 8 वाजता लवकर होती आणि तो गडबडीत उठला आणि डबा वगैरे घेऊन गेला. त्याला आज तूप साखर चपाती दिले कारण खूप गडबड झालेली आणि त्याला खाऊ पाहिजे होता कारण त्यांच्यात क्रीडा स्पर्धा आहेत. सो क्रीडा स्पर्धेसाठी त्याला कबड्डीमध्ये भाग घेतला आहे. त्याला खेळता येतं की नाही हे पण मला माहीत नाही ॲक्च्युली, पण तरीही त्यांनी घेतला आहे भाग आणि सगळी तयारी वगैरे करून गेलेलं आहे. ते घालायला असतं ना हातात गुडघ्यात वगैरे, ते पण घेऊन गेला आहे. कालच आणलं होतं त्याने. आणि ॲक्च्युली आज त्याचा बड्डे हे तो काल विसरलेला कारण कबड्डीमुळे, आणि काल त्याला रात्री खूप लेट आठवण करून दिली मीच की उद्या काय आहे. तेव्हा तर मला काय आहे आणि नंतर मला हा माझा बड्डे आणि त्याच्या लक्षातच नव्हतं आणि त्यामुळे त्याला शाळेत द्यायला चॉकलेट्स वगैरे काही चाललं नव्हतं. सो त्याने सकाळी अंघोळ करेपर्यंत पप्पा त्याचे घेऊन आलेत. मी त्यांना सांगितलं जावा घेऊन या जावा आणि त्याला खाऊ पण पाहिजे होता ना, स्पर्धा होत्या म्हणून. सो तो खाऊ पण आणला त्यांनी आणि मग तो सगळं खाऊ वगैरे चॉकलेट्स वगैरे घेऊन गेलेलं आहे शाळेत. आणि आता ॲक्च्युली म्हटलं काय करायचं स्पेशल. सो म्हटलं बड्डे आपण म्हटलं घरगुती साजरा करूया, बघूया कसं कसं होतं दिवसभरात काय माहिती नाही. सो संध्याकाळी बड्डे कसा साजरा होतं ते, कारण आमच्या शेजारी ते जरा पूजा गोंधळ आहे त्यांच्या इथं, मग जेवण वगैरे आहे. सो काय माहीत किती कोण कोण माणसं येत आहेत ते, बघूया कसा बड्डे सेलिब्रेट होतं ते संध्याकाळी बघू. पण आता मी त्याच्यासाठी स्पेशल असं करते ते म्हणजे त्याच्या आवडीचं गुलाबजाम. म्हणलं तो नाही आहे तर आत्ताच करून घ्यावा. आणि ॲक्च्युली काय झालं, संध्याकाळी करणार ते, पण संध्याकाळी मला दुकानातून यायला किती वाजतात त्याची गॅरंटी अजिबात नसते. सो म्हणलं आत्ताच करून घ्यावा म्हणजे संध्याकाळी जरी लेट झाला तरी काय एवढं होणार नाही. कारण काल पण मी ठरवलेलं लवकर यायचं गुरुवार असून, पण मला वेळच झाला यायला, 8 वाजले, म्हणून म्हटलं मग आत्ताच करून जावं. तर इथे हे मी गुलाबजामचं पॅकेट होतं ते पीठ मळून घेतले, इकडे ठेवलेलं आहे चाशणी करायला म्हणजे साखरेचा पाक, आणि ते तेल ठेवले गरम करायला. लगेच आता मी करून घेत आहे. वरदला गुलाबजाम खूप आवडतात म्हणून मग मी आज त्यासाठी गुलाबजाम बनवत होते. आणि ॲक्च्युली त्याला हॉटेलमध्येही जायचं होतं, पण आमच्या शेजारीच पूजा होते आणि तिथे आम्हाला बोलवलेलं. सो म्हणून आम्ही हॉटेलला मग काही गेलं नव्हतं. तर या ठिकाणी मी गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि ते माझा पाक पण रेडी आहे. ते थोडेसेच राहिलेत तळायचे. सो तोपर्यंत मी हे ते टाकून घेते. अजून मला याच्यामध्ये वेलची टाकायची. तर या ठिकाणी गुलाबजाम रेडी आहेत. ॲक्च्युली गडबडीत केला आणि कमी तेलात तळल्यामुळे काही काही लागलेले आहेत खाली, पण आता हे मुरत ठेवणार आहे मी असंच. तर सकाळी मी आले तेव्हा हा एक ब्लाऊज कटिंग केला होता आणि हा एक ब्लाऊज कटिंग केला. तर हा ब्लाऊज कटिंग करून मी ॲक्च्युली ह्याला खूप जॉईंट होते कारण ह्याची डिझाईन होती. सो ही अशी आहे आणि ह्याला सिम्पल गोलच करायचं होता, पण ॲडजस्ट करायचं होतं ह्याच्यामध्येच हे. सो हे ॲडजस्ट करण्यात ह्याच्यात हे पट्टी एक्स्ट्रा लावले, इथं मी एक्स्ट्रा जॉईंट दिलेत. हे जॉईंट करण्यातच खूप वेळ गेला आणि ह्याला स्लीव्जला पण जॉईंट आले तिथे बॅकला. हे बॅकला आल्यामुळं काही नाही, हे काय झाकून जाते. फ्रंटला याचे हे डायमंड्स घेतलेले आहेत आणि बॅकला जॉईंट दिलेला आहे. आणि हे माप पण खूप मोठं आहे त्यामुळे हे सगळं ॲडजस्ट करण्यात खूप वेळ गेला. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज शिवायला पण वेळ लागतो. सो हे ब्लाऊज मी सकाळी कटिंग केलं आणि नंतर मग हे स्टिच केलेलं आहे. हे ब्लाऊज स्टिच केलं आणि रात्री घरी मी 3 साड्या हात शिलाईला नेलेल्या, त्या 3 साड्या हात शिलाई करून हा ब्लाऊज कटिंग केला होता रात्रीच, पेपर कटिंग करून कटिंग केलेलं. सो हे ब्लाऊज मी आज शिवले आत्ता आणि ते ब्लाऊज आत्ता शिवले आज. हे 2 ब्लाऊज झाले सकाळपासून. ह्या ब्लाऊजला काही काजं बटन करायला द्यायचं आहे, तो ब्लाऊज हुक लावायचा आहे. सो वेळ भेटला की मी तो ब्लाऊज हुक लावून घेणार. आणि हा कस्टमरचा पण ब्लाऊज मला रविवारी द्यायचा, पण उद्या मला वेळ नाही. सो मी आत्ता हा ब्लाऊज सकाळी कटिंग केला आहे, सकाळी म्हणजे दुकानात आल्यानंतर. आणि आता हा मी पटकन शिवून घेणार आहे. 6 वाजून गेलेत. वरद आला, दिवसभर तर बाहेरच होता, घरी गेलेला खाली, आणि आल्यानंतर आता क्लासला गेला आहे. सो तो क्लासवरून येईपर्यंत अजून त्याच्या बड्डेची काही तयार नाही, केक वगैरे काही घेतलेलं नाही आहे. आणि आता हा ब्लाऊज कंप्लीट करणार आहे पटकन, मग जाताना केक वगैरे घेणार, मग त्याला घरी नेणार. आणि बड्डे कसा करायचा आहे, सिम्पल करायचा आहे का घर शेजारी जायचं आहे काही ठरवलेलं नाही आहे. बघूया जे काही वर्क होतं आहे ते कंटिन्यू. आणि आता हा ब्लाऊज कंप्लीट करते आणि तो ब्लाऊज काजबटन करायला. आमच्या घराशेजारी जे आहेत त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न झालं आणि ते ॲक्च्युली मुंबईला असतात, मग त्यांच्या लग्नाचं पूजा गोंधळ होता आणि ॲक्च्युली ते इथे कधी नसतात, मग त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं. सो आम्ही बाहेरही जाऊ शकलो नाही. वरदला ॲक्च्युली बाहेर जायचं होतं हॉटेलला जेवायला, पण ते आम्ही कॅन्सल केलं आणि मग त्याचं लग्नाला म्हणजे पूजेला गेलेलो जेवायला वगैरे. आणि त्यानंतर वरचा बड्डे आहे तो सेलिब्रेट केला होता.
वरचा बड्डे आहे तर नक्की कुठे सेलिब्रेट करायचा, घरात की बाहेर, याच्यामध्ये आम्ही कन्फ्यूज होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युली म्हणलं घरात तर काय जागा पुरणार नाही, त्यामुळे मग आम्ही बाहेर करायला घेतलं सेलिब्रेशन. बाहेरही भरपूर लोक होते. Happy birthday, Bharat. May God bless you. May God bless you. आता ती very good. This is not right position. Straight, sit straight. Yes. माझा नाही आला. Bye. कुंकू मी जावं म्हणून मी ओलं नाही केलेलं. नाही ते ओलं नाही केलेलं त्यामुळे चिकटणार नाही. बार बार दिन ये बार बार दिन ये एकदम सिरियस मूड स्मार्ट बर्थडे तेव्हा टेन्शन आलं. पार्टी मूड जी सगळी माहिती आम्हाला सांगितली बघ. अरे वा. टू यू अंगठी मारायची हॅपी बर्थडे डिअर वरद. हॅपी बर्थडे टू यू. असू दे थांब. फोटो काढा. बघा फोटो आवडला बड्डे.